सर मी जागतिक महिला दिन 8 मार्च हा जागतिक महिला दिन तृतीयपंथी सामाजिक संस्था यांनी अतिशय खूपच छान म्हणजे शहरातल्या विविध विषयावर महिला काम करणाऱ्या ज्यांनी स्ट्रगल केलं शून्यातून विश्व निर्माण केलं अशा महिलांनी निमंत्रित करून आज इथे सामाजिक न्याय भवन येथे त्यांनी त्यांचं कौतुक करत त्यांना सन्मानित केलेलं आहे। आणि जी ही तृतीयपंथी सामाजिक संस्था जे काम करतं की अल्ताबाई झाले आणि अजून बनकरताई झाल्या, अजून त्यांची टीम सर्व झाली, तर यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांना मदत करतात। अनेक विषयावर त्यांचं कामकाज आहे। तर मी इतकं सांगेल की ज्या शहरातल्या हा जागतिक महिला 8 मार्च नसून एकच दिवस साजरा न करता त्यांनी पूर्ण वर्षभर आयुष्यभर सर्वांना हा जागतिक महिला दिन साजरा करावा आणि कुठल्याही महिलांनी कुठल्याही गोष्टीला बळी पडू नये। काही अडचणी असल्या तर त्यांनी बेशक पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी। मी स्वतः हेड कॉन्स्टेबल निर्मला निंबोरे, दामिनी पथक पोलीस आयुक्तालय, सर्व महिलांना ज्या महिला सन्मान चिन्ह ज्या महिलांना मिळाले त्यांना आमच्या स्पेशल दामिनी पथक कडून मी खूप शुभेच्छा देते। त्यांनी यापुढेही असंच चांगलं काम करत चालावं। चला, थँक्यू सो मच। कार्यक्रम आयोजित केलेला आहे याबद्दल आज महिलांना काय आवाहन करणार? आज तृतीयपंथी सामाजिक संस्था आणि अवेक एक्सपॉन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन येथे आज जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला। ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या शहरातील सर्व सन्मानित महिलांना ज्यांचे उत्कृष्ट कार्य आहे, समाजासाठी त्यांनी योगदान दिलेले आहे, अशा महिलांसाठी इथं खूप छान प्रकारे कार्यक्रम आयोजित केला, त्यांना सन्मानित करण्यात आलं। त्याबद्दल मी दोन्ही संस्थांचं खूप खूप अभिनंदन करते। आणि त्या संस्थांच्या अध्यक्षांनी सर्व टीमनी समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्यांना गरज आहे, मग आरोग्याची असेल, कायद्याची असेल, विविध क्षेत्रात आरोग्याची असेल, त्यांना तिथे कमी तिथे आम्ही अशा उद्देशाने तिथे आपण एकटे नाही तुम्ही साथ आहोत आम्ही अशा उद्देशाने सुद्धा आपण महिलांसाठीच नाही तर समाजाच्या प्रत्येक घटकांसाठी कार्य करावं, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते। आणि आज सन्मानित झालेल्या महिलांचे खूप खूप पुन्हा एकदा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पुन्हा अभिनंदन करते। आमच्या निंबोरेताई समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये महिलांसाठी विशेष म्हणजे कुमारी शाळाबाह्य किंवा शाळेतले असतील सगळ्या मुलींसाठी इतकं मोठं योगदान। आणि महिला आज सुरक्षित असल्यासारखं जरी वाटलं तरीही कुठे समस्या निर्माण झाल्या तर आताच ताईंनी एक नंबर दिलाय, त्या नंबरवर तुम्ही कधीही दामिनी पथक CP ऑफिस या नंबरवर कधीही संपर्क साधा। आपली ही हेल्पलाईन सदैव तत्पर आहे, आपल्या सेवेला उपलब्ध आहे। पण हे करत असताना प्रत्येकाने आपलं सामाजिक भान हे ठेवलं पाहिजे, महिलांना सुरक्षित ठेवलं पाहिजे, प्रत्येक घटकाला सुरक्षित ठेवलं पाहिजे, हा इथे मी आवाहन करते। आणि प्रत्येकाने ह्या जागतिक एड्स दिनानिमित्त एक दिवस नाही तर प्रत्येक दिवस आपण हे कार्य करत राहावं, यासाठी मी शुभेच्छा देते। धन्यवाद। मी साधना गंगावणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर। ऍक्च्युली आम्ही हा कार्यक्रम याच्यासाठी घेतलाय की जागतिक महिला दिनानिमित्त बऱ्याच महिलांना बाहेर दुसऱ्या कार्यक्रमा ठिकाणी जावं लागतं, त्या हिशोबाने आम्ही आदल्या दिवशी याच्यासाठी घेतलाय की बाकीच्या ज्या सन्मान चिन्ह आम्हाला त्यांना द्यायचं होतं की ज्या घरातले काम वगैरे करून त्यांनी त्यांचा घर संसार सांभाळलाय, की ज्यांचे मिस्टर त्यांना सोडून गेले, ज्यांचे वारले, त्यांना खूप कठीण परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह करून इतरांना देखील त्या मदत करताय, अशा महिलांना आम्ही मान सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे। आणि आजचा हा जो कार्यक्रम जो आम्ही राबवलेला आहे तो तृतीयपंथी आणि अवेक एस्पॉय या दोन संस्थांच्या अंतर्गत आजचा कार्यक्रम आम्ही पार पाडलेला आहे। थँक्यू। आजच्या कार्यक्रमात किती महिलांना सन्मानित करण्यात आले? आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही 20 महिलांना सन्मान चिन्ह दिलेले आहे। संभाजीनगरचे आहे का? ह्या सर्व संभाजीनगरच्याच महिला होत्या आणि त्याही गोरगरीब वस्तीतनं ज्या होत्या, ज्यांनी स्ट्रगल केलेला आहे आतापर्यंतच्या। बरं, त्यांनी स्ट्रगल आताच नाही, जवळपास त्यांचं स्ट्रगल 10 ते 15 वर्षापासून त्या स्ट्रगल करत आलेल्या आहेत, अशा महिलांना आम्ही ते सन्मान चिन्ह दिलेले आहेत। महिला दिनानिमित्त महिलांना काय आवाहन करणार? महिला दिनानिमित्त महिलांना मला एवढं सांगावं लागेल की त्यांनी स्वतःहून खंबीरपणे ह्या महिलांचा आदर्श घेऊन
स्वतःला उदरनिर्वाह निर्माण करून स्वतःचा आणि इतरांचाही दुसऱ्यांसाठी त्यांनी स्वतः एक काय म्हणतात जसं शिवाजी महाराजांना किंवा जिजाऊमाईंनी जसं शिवाजी महाराजांना निर्माण केलंय, जसं तयार केलंय, त्या प्रकारेच आपल्या महिलांनी देखील स्वतःहून स्वतः तसं तयार होऊन त्यांनी त्यांच्या मुलांनाही घडवावं. त्यांची लिस्ट लागली. प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे मॅडम, साधना मॅडम डीपीओच्या, निंबोरे मॅडम दामिनी पथकच्या, रेश्मा तृतीयपंथी त्यांच्या याच्यातल्या, त्याचबरोबर आपल्या सोनाली कौस्तुभ नाईक मॅडम ॲडव्होकेट त्या, आणि बाकीचे जे आपले मान्यवर सर्वसाधारण महिला ह्या सर्व आपल्या इथे उपस्थित होत्या. असा प्रोग्राम किती वर्षापासून घेता तुम्ही? हा प्रोग्राम खरं वास्तविक पाहिलं तर आम्ही हा 2-3 वर्षांपासून सुरू केलेला आहे, पण तृतीयपंथी यांनी हा मागच्या 5-6 वर्षांपासून ते कंटिन्यू करत आहेत. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव सोलनिंदा सोमीनाथ दाभाडे. लास्ट मोमेंटला ठरलेला आमचा प्लॅन होता की बाबा 9 तारखेला किंवा 8 तारखेला न करता हा 7 तारखेला करावा, जेणेकरून बाकीच्या महिलांना जे दुसरीकडे मेन 8 तारखेला जावं लागतं त्याच्यासाठी म्हटलं आदल्या दिवशीच बोलावं, जेणेकरून त्यांना इकडे येता येईल, या कार्यक्रमाचा आस्वाद देखील घेता येईल आणि त्यांच्यासाठी जे बेनिफिट आहेत जे सरकारकडून आहेत, जे कायद्याकडून आहेत, ते त्यांना त्यांच्या कानावर पडावे, त्यांना फायदा व्हावा त्या गोष्टीचा, म्हणून हा कार्यक्रम मेनली ऑर्गनाईज केला होता. आणि याच्यासाठी जे चीफ गेस्ट आम्ही बोलवले होते, जयश्री सोनकवडे मॅडम, ॲडव्होकेट सोनाली कौस्तुभ नाईक मॅडम, साधना मॅडम, निंबोरे मॅडम, रेश्मा मॅडम यांना जे बोलवलं होतं त्यांनी देखील खूप अत्यंत रीते पेशन्स दाखवून थोडंफार लेट झालं पण तरीही काहीही रिॲक्ट न करता एकदम प्रॉपरली आणि खूप सॉफ्टली हा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि त्यांच्या एवढ्या साथ देण्याबद्दल पण खूप आभार. थँक्यू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.